समर्थ श्रीराम. भाग 30 मध्ये आपण पाहिलं कापालिकांचा प्रमुख उग्र भैरव आचार्यांचा सूड घेण्याचा विचार करत होता. आता आचार्यांना त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाला, हे प्रज्ञावंत मुने, आपलं ज्ञान, दयाळूपणा, क्षमाशीलता पाहून मला आपल्याला भेटण्याची इच्छा झाली. द्वैतवादी लोकांचं खंडन करून नियोजित कल्याण कार्यामागे आपण निमग्न आहात हे पाहून मला आनंद वाटला. आपण केवळ परोपकारासाठी हा देह धारण केला असून देहासक्ती तर आपल्याला मुळीच नाही. केवळ दृष्टिक्षेपाने आपण दुःखितांचे दुःख दूर करण्यासाठी सर्वत्र संचार करीत आहात. आपण या ठिकाणी आलात हे आमचं परम भाग्य आहे. आपणाकडे येणारा प्रत्येक जण मनोरथ पूर्ण करूनच परत जातो. आपण कोणालाही विनमुख पाठवत नाही असा आपला गौरव आहे. आपल्या या उदार स्वभावामुळे भगवान भैरवाला प्रसन्न करण्याच्या इच्छेने मी आपल्याकडे आलोय. हे श्रेष्ठ, या देहाने कैलासाला जावं म्हणून मी अत्यंत उग्र तपस्या केली. शिवांना प्रसन्न करून घेतलं तेव्हा मला महादेव म्हणाले, एखादा ज्ञानवान पुरुष अगर अभिषिक्त राजा यापैकी एकाच जरी मस्तक तू आहुती म्हणून अग्नीला प्रदान केलंस तर तुझा हेतू सत्वर सिद्धीला जाईल. हे सांगून भगवान शिव अंतर्धान पावले. शिवांनी सांगितल्याप्रमाणे मी अभिषिक्त राजाची प्रतीक्षा करण्यात बरीच वर्ष घालवली, पण मला कुणीही राजा आजपर्यंत मिळाला नाही. माझ्या भाग्याने सर्व शास्त्रविद अशा आपलं दर्शन मला झालं. आपण मला आपलं मस्तक दिलत तर आपलीही कीर्ती होईल आणि मलाही सिद्धी लाभेल. आपण विरक्त आहात, आपल्याला कोणती अभिलाषा नाही. आपलं मस्तक मागताना मला धीर होत नव्हता, पण आपला परोपकारी स्वभाव पाहून मी आपल्या मस्तकाची याचना करतोय. पूर्वी दधीची ऋषींनी आपली हाडं दिली, देवांना सहाय्य केलं, हे आपल्याला माहीतच आहे. लोक असं म्हणतात की पूर्ण ब्रह्मचारी साधकाचं मस्तक प्राप्त करून घ्यावं आणि त्याचं हवन केल्यास त्वरित सिद्धी प्राप्त होते. आपल्यासारखा नैष्ठिक ब्रह्मचारी या जगाच्या पाठीवर अन्य कोणीच नाही. म्हणून भगवन, आपण मला आपलं मस्तक देऊन उपकृत करावं. त्या कापालिकाचं भाषण ऐकून अत्यंत गंभीरपणे आचार्य त्याला म्हणाले, कापालिका, तुझं भाषण ऐकताना मला मुळीच क्लेश झाले नाहीत. उलट माझ्यामुळे तुला सिद्धी प्राप्त होणार आहे हे ऐकून तर मला समाधानच वाटलं. या शरीराचं रक्षण करण्याची जन्मभर काळजी घेतली तरी काळ एक दिवस तो देह याच ठिकाणी ठेवायला लावतो. असं असताना या शरीराने जर एखाद्याची अभिलाषा पूर्ण होत असेल तर हे शरीर दान करण्यातच खरा पुरुषार्थ आहे असं मला वाटतं. मी माझं मस्तक तुला देतो. मी ज्यावेळी ध्यानमग्न समाधीत असेन अशा वेळी मी एकांतात असतो. तू त्यावेळी ये, मी त्या एकांतात माझं मस्तक तुला प्रदान करीन. पण एवढंच लक्षात ठेव की त्यावेळी माझ्या शिष्यांपैकी जवळ कोणी असता कामा नये. त्यांना जर मी माझं मस्तक दान करीत आहे असं कळलं तर तसं ते मला करू देणार नाहीत. याप्रमाणे भाषण करून दोघेही आपापल्या निवासस्थानी निघून गेले. या संवादाची वार्ता आपल्या शिष्यांना मुळीच कळणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आचार्य अगदी गप्प झाले. कापालिक घरी आला. तो आपल्या शिष्यांना म्हणाला, अरे, त्या मूर्ख संन्याशानी आपलं मस्तक मला दान करण्याचं कबूल केलंय. आता आपला विजय होईल. मी उद्या सकाळीच त्याच्याकडे जातो आणि त्याचं मस्तक तोडून आणतो. तुम्ही भैरवाच्या पूजेची तयारी करून माझी प्रतीक्षा करत राहा. दुसऱ्या दिवशी हातामध्ये त्रिशूळ, कपाळी भस्म, गळ्यात अस्थिमाळा घालून तो आचार्यांच्या निवासात आला. मद्यप्राशन केल्याने त्याचे डोळे लाल झाले होते. हातातील भाला फिरवत फिरवत तो आला. त्यावेळी आचार्यांचे सर्व शिष्य स्नानादी कर्म करण्यासाठी नदीवर गेले होते. फक्त पद्मपाद मात्र आपल्या गुरूंचं स्मरण करीत समाधीमग्न होऊन बाजूला बसला होता. कापालिक आलेला पाहताच आचार्यांनी देह सोडण्याचा निश्चय केला आणि ते एकांत स्थळी गेले. त्या ठिकाणी त्यांनी योगबलाने समाधीमध्ये प्रवेश केला. शरीर आणि श्वास निश्चल झाले.
त्यांना या स्थितीत पाहून अत्यंत हर्ष प्रेरित होऊन कापालिक आचार्यांचा मस्तकच्छेद करण्यासाठी पुढे सरसावला. पद्मपादांना आचार्यांचं ध्यान करताना हे दृश्य दिसलं. त्यांना राग आला. त्यांनी प्रल्हादाचं रक्षण करणाऱ्या नृसिंहाचं ध्यान करून कळकळीने प्रार्थना केली. त्याबरोबर नृसिंह स्वतः प्रगट झाले. त्यांनी दुष्टकृती कापालिकाचे शरीर आपल्या नखांनी विदीर्ण करून त्याचा वध केला. मरता मरता त्या कापालिकाने मोठी गर्जना केली. त्याबरोबर आचार्यांची समाधी भंग पावली. त्यांनी उग्ररूपी पण परम दयाळू नृसिंहाला वंदन केलं. नृसिंह अंतर्धान पावले आणि पद्मपादादिक आचार्यांचे सर्व शिष्य आचार्यांना काय झालं हे पाहण्यासाठी धावत आले. पाहतात तर आचार्य सुखरूप होते. शरीर विदीर्ण झालेला उग्र कापालिक रक्ताच्या थारोळ्यात मरून पडला होता. हे पाहून आचार्य आणि अन्य शिष्यांनी पद्मपादाला हे कसं काय झालं म्हणून विचारणा केली. तेव्हा आचार्यांच्या पायाला स्पर्श करून अतीव आनंदाने आर्द्र झालेल्या नेत्रांनी आचार्यांचं दर्शन घेत पद्मपाद म्हणाला, भगवन आपण समाधी आनंदात मग्न होतात. एक कापालिक हाती भाला घेऊन आपल्याला मारण्यासाठी आला. मी या गुरुचरणांचं ध्यान करीत असताना ध्यानामध्ये मला हे दृश्य दिसलं. मला भीती वाटली म्हणून मी नृसिंहाची प्रार्थना केली. कापालिक आपल्यावर भाल्याचा वार करणार, तोच नृसिंहाने त्याच्यावर उडी घेतली आणि आपल्या नखांनी त्याचं शरीर विदीर्ण केलं. त्यावेळी तो कापालिक मरणांतिक वेदनांनी ओरडला. आपली समाधी भंग पावली. मी धावत इथे आलो तर मला हे दृश्य दिसलं. पद्मपादाचं हे बोलणं ऐकून इतर शिष्य त्याला म्हणाले, तू नृसिंहाला कसं प्रसन्न करून घेतलंस? आचार्यांकडे पाहत पद्मपाद म्हणाला, पूर्वी बल नामक एका पर्वत शिखरावर एका गुहेत निवास करून नृसिंहाची उपासना करण्यात पुष्कळ दिवस व्यतीत केले. पुढे एकदा त्या जंगलात शिकारीच्या निमित्ताने आलेल्या एका किरात पुत्राने मला पाहिलं. मी या ठिकाणी एकटाच आहे हे पाहून त्याने मला विचारलं, तू या ठिकाणी एकटाच राहून काय करीत आहेस? मी त्याला सांगितलं की मी या ठिकाणी तपश्चर्या करतोय. कंठापर्यंत मनुष्याकार आणि वर सिंहाचं मुख आहे असा एकही प्राणी मला या ठिकाणी आढळला नाही. मी असं म्हणताच तो तरुण युवक तसाच धावत जंगलात गेला आणि त्याने एका सिंहाला दोरीने बांधून आणून माझ्यासमोर उभं केलं. ते पाहून मी आश्चर्यचकित झालो. मी त्या युवकाला विचारलं, मुनींना सुद्धा अगम्य असणारी कृती तू कशी केलीस? केवळ मंत्रांच्या सहाय्याने अशा हिंस्त्र किंवा अन्य वन्य पशूंना आपण नियंत्रणात ठेवणं ही गोष्ट त्यांनाच शक्य आहे. मला सांग, असा हा हिंस्त्र पशु तुझ्या हाती कसा बरं लागला? तो म्हणाला, मीच नृसिंह आहे. मी वनात फिरताना सिंह रूपाने फिरतो, परंतु तुझ्यासारख्या तपस्व्याला दर्शन देण्यासाठी मनुष्य रूपाने वावरतोय. तू माझ्यासाठी पूर्वी जी महान तपश्चर्या केलीस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. असं म्हणून त्यांनी मला कृपाप्रसाद दिला आणि म्हणाला, वत्सा, तुला ज्यावेळी एखादं संकट प्राप्त होईल तेव्हा तू मला मनाने हाक मार आणि तुझं संकट कसं निवारण करावं ते सांग. तुझं सांगणं पूर्ण व्हायच्या आत मी स्वतः प्रकट होईन आणि तुझ्या संकटाचं निवारण करीन. इतकं बोलून तो सिंह आणि तो तरुण दोघेही तेथून गुप्त झाले. त्याच्या बोलण्याचा माझ्या मनावर मोठा परिणाम झाला. मी संकटात सापडलो तर नृसिंह माझ्यावरील संकट पूर्णपणे नाहीसे करील असा मला विश्वास वाटला आणि त्याच विश्वासाने मी नृसिंहाचं आवाहन केलं. त्यानेच माझ्या गुरूंवरील हे अकल्पित संकट निवारलं. पद्मपादाचं हे बोलणं ऐकून आचार्य आणि त्यांचे अन्य शिष्य या सर्वांना आश्चर्य आणि आनंद वाटला. श्रीराम समर्थ श्रीराम.